नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राच्या देवतेला नारळ अर्पण करण्याचा कोळी बांधवांचा पवित्र सण. या खास दिवशी घरोघरी बनवला जातो तो गोड सुगंधित आणि पारंपरिक पदार्थ नारळी भात एक वेगळ्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. हा नारळी भात बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ, त्याचबरोबर काजू, बदाम, लवंग, दालचिनी, ओलं खोबरं, गूळ आणि दूध घेतले. आता हे प्रमाण कसं घेतले हे मी पुढे तुम्हाला सांगेन. बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे 1 वाटी बासमती तांदळासाठी पाऊण वाटी ओलं खोबऱ्याचा खीस बरोबर पाऊण वाटी गूळ वापरला आहे आणि 1 वाटी घेतलाय. आता दूध तुम्ही कमी जास्त करू शकता. हे साधं दूध आहे, आपलं गाईचं दूध आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याऐवजी नारळाचं दूधही वापरू शकता. त्यामुळे देखील या भाताला खूप छान चव येते. चला आता भात करण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचं. त्यावरती लवंग आणि दालचिनी घालून घ्यायची. 3 ते 4 लवंगा आणि अर्धा दालचिनीचा तुकडा घालायचा. अर्धे अर्धे असे छोटे 2 तुकडे मी घालून घेतलेत. आता यामध्येच घालायचे लगेच काजू आणि बदाम. तुपावरती खडे मसाले आणि काजू बदाम छान तळून घ्यायचे. खडे मसाल्यांचा खूप छान असा फ्लेवर तुपामध्ये उतरतो लवंग आणि दालचिनीचा, आणि त्याचा खूप सुंदर अशा चव आपल्या नारळी भाताला येणार आहे. आणि लवंगाचं प्रमाण खूप जास्तही होऊ द्यायचं नाही आणि कमीही नाही. ते करेक्ट असं मापात टाकलं की त्याचा परफेक्ट असा फ्लेवर आपल्या भाताला भेटतो. आता तुपावरती हा भात तांदूळ छान परतवून घ्यायचा आहे. आता बऱ्याच वेळेला भात वेगळा शिजवला जातो आणि खोबरं आणि गुळाचं मिश्रण वेगळं केलं जातं आणि नंतर ते एकत्र केलं जातं, पण त्याचा म्हणावा असा फ्लेवर उतरत नाही. इथे आपण छानपैकी भात तुपावरती परतवून घ्यायचा आहे. दूध मी बाजूला गरम करून घेतलं होतं. दुधावरती 4 ते 5 केशराच्या काड्या घालून घेतल्यात, त्यामुळे सुंदर असा पिवळा रंग आपल्या दुधाला आला होता. आता दूध तांदळामध्ये घालून घ्यायचं. अजून आपण यामध्ये काही घातलं नाही, मीठ गूळ खोबरं काही घालायचं नाही. फक्त खडे मसाल्यावरती तांदूळ परतून घ्यायचा, त्यात दूध घालायचं आणि झाकण ठेवून याला 1 5 मिनिटं शिजू द्यायचं. आता दुधाचं प्रमाण कसं घेतलं ते सांगते. 1 वाटी दूध, 1 वाटी भातासाठी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये केशर घातला होता. आता तुमच्याकडे केशर नसेल तर केशर नाही घातलं तरीही चालेल. हा पांढरा शुभ्र नारळी भात सुद्धा खूप छान लागतो. आता तांदूळ आपल्या इथे 70% शिजू द्यायचा. 70 ते 80% तांदूळ छान शिजला की त्यामध्ये हा ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा. आता तुम्ही हा खिसून घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक करून घेतला तरीही चालेल. बरं, मागचा पाठीचा भाग काढून घेतला तरी चालेल, नाही काढला तरीही चालेल. इथं मी पाठीचा भाग न काढता मिक्सरला बारीक करून घेतलाय. आता यामध्ये घालायचे पाऊण वाटी गूळ. पाऊण वाटी गूळ घालून हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचंय. 1 वाटी तांदूळ पाऊण वाटी खोबरं यासाठी पाऊण वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे गोडीसाठी. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडंफार वाढवू शकता, परंतु नारळी भात जास्त गोड नसतो, त्यामुळे पाऊण वाटी अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. तांदूळ आपल्या इथे अगदी थोडंसं शिजायचं राहिलं आहे, 10% शिजायचं राहिलं आहे. पाण्याचं क्वांटिटी तुम्ही बघू शकता अगदी प्रमाणामध्ये आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये मीठ घालायचे. आता मीठ जर आपण अगोदर घातलं तर आपण दूध घातलं होतं ते दूध फाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण खोबरं आणि गूळ घालू त्यानंतरच त्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून 10% राहिलेला भात आपण शिजवून घ्यायचा. टक्के राहिलेला भात शिजवत असताना मध्ये मध्ये 1 2 वेळा चमच्याने हलवून घ्या, जेणेकरून गुळाचे जे काही छोटे छोटे कण असतील तेही छान विरघळले जातील आणि भातामध्ये छान एकजीव होतील. चला आता झाकण ठेवून 1 5 मिनिटं मध्यम गॅसवरती आणि 10 मिनिटं वाफेवर हा भात मी शिजवून घेतलाय. वाफेवर आवर्जून 10 ते 15 मिनिटं ठेवा, म्हणजे प्रत्येक तांदूळ ना तांदूळ मोकळा सुटसुटीत असा होतो. अतिशय सुंदर आणि टेस्टी हा नारळी भात तयार होतो. बऱ्याच वेळेला नारळी भात हा गिजगा होतो, ओलसर होतो किंवा अगदीच मोकळा फडफडीत होतो. असा न होता तुम्ही या पद्धतीने जर हा नारळी भात करचाल तर अगदी परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी होते. खूप गिजगाही नाही आणि खूप मोकळा फडफडीतही नाही, अगदी परफेक्ट असा नारळी भात आपला तयार होतो. यामध्ये गुळ घातलाय त्यामुळे वेलची पूड घातली नाहीये. शक्यतो गुळाबरोबर वेलची पूड मी घालत नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वेलची पूडही यामध्ये घालू शकता. अतिशय सुंदर रसरशीत असा आपला नारळी भात तयार झालाय. या नारळी पौर्णिमेला या पद्धतीने अगदी 10 मिनिटात होणारा हा नारळी भात नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बनवायचा असेल तर लगेच सेव्ह करा आणि कोणाकडून बनवून खायचं असेल तर लगेच शेअरही करा. भेटूयात पुन्हा एकदा असे सुंदर चविष्ट आणि नवनवीन रेसिपी सोबत. त्यासाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.